अशाच सडेतोड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अंधांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी पुढे या। लुईस ब्रेल दिनानिमित्त अहिल्यानगरात भव्य कार्यक्रम। अहिल्यानगर राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक, अंधांनी अंधांसाठी चालवलेली संस्था यांच्या वतीने लुईस ब्रेल दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात अंध व्यक्तींसाठी विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम दिनांक 6 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी सुयोग मंगल कार्यालय, जुने कोर्ट, अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात अंध बांधवांसाठी गीत गायन, वक्तृत्व, काव्य वाचन, ब्रेल वाचन, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला अंधोजन मंडळाचे संभाजी भोर तसेच गोरख दलंदळे, राजेंद्र फलके, अनिल चाबुकस्वार, संजय घुमटकर, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ नाशिक विभागीय शाखेच्या वतीने अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय गायन, प्रश्नमंजुषा, काव्य वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी नाशिकचे अध्यक्ष आदरणीय विनोद कांबळे सर, महासचिव दत्तू बोडके, सचिव प्रफुल्ल पाटील, कार्यकारिणी सदस्य दिलीप देशमुख, राज्य उपाध्यक्ष संजय घोडराव सर, श्रीकांत माचवे, राजेंद्र फलके, महिला उपाध्यक्षा मंगला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अहिल्यानगर मराठा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळकृष्ण काळे, संचालक सतीश इंगळे, ज्ञानेश्वर अनभुले, द्वारकाधीश राजे भोसले, सचिव अशोकराव वारकड व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धांचे परीक्षण संगीत अलंकार श्री परशुराम मुळे व वैष्णवी संगीत विद्यालयाच्या संचालिका श्रीमती प्रतिभा साबळे यांनी केले। तसेच या कार्यक्रमात आकांक्षा पुनर्वसन केंद्र व संधी केंद्र यांच्या सहकार्याने अंध बांधवांसाठी हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप व रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। अंध व दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। राष्ट्रीय दृष्टिहीन संघ ही संस्था गेली 50 वर्षे शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार व स्वावलंबनासाठी कार्यरत आहे। यावेळी नाशिकचे अध्यक्ष आदरणीय विनोद कांबळे सर म्हणाले की लुईस ब्रेल यांनी अंध व्यक्तींना ज्ञानाचा मार्ग खुला करून दिला। आज अंध बांधव विविध क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत। समाजाने त्यांना केवळ सहानुभूतीने नव्हे तर समान संधी देऊन मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे। राष्ट्रीय दृष्टिहीन संघ गेली 50 वर्षे शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून अंध व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करत आहे। अशा उपक्रमांतून अंध बांधवांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात सकारात्मक संदेश जातो। देवाची आळंदी येथे अंध मुलींची शाळा, छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे संगणक प्रशिक्षण केंद्र, बदलापूर येथे अगरबत्ती निर्मिती केंद्र तर शिंदे पळसे येथे वयोवृद्ध अंध पुरुषांसाठी निवारा केंद्र असे अनेक प्रकल्प संस्थेमार्फत राबवले जात आहेत। या कार्यक्रमास अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील दानशूर नागरिक, व्यापारी, डॉक्टर, उद्योजक, सामाजिक संस्था, रोटरी लायन्स क्लबचे सदस्य तसेच राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद। राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक, आकांक्षा फाउंडेशन आणि अहिल्यानगरमधील अनेक सामाजिक देणगीदारांच्या सहकार्याने लुईस ब्रेल दिनाचे औचित्य साधून आज सुयोग मंगल कार्यालय येथे लुई ब्रेल दिनानिमित्त अंध व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। या स्पर्धा म्हणजे लुई ब्रेल वाचन, गीत गायन, प्रश्नमंजुषा आणि काव्य वाचन इत्यादी स्पर्धा या ठिकाणी भरविण्यात आलेल्या असून या स्पर्धेमध्ये एकूण 150 महाराष्ट्रातील 150 अंध बांधवांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे। या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आणि या कार्यक्रमासाठी सर्व कष्ट अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्ते व संघाशी कायम जोडलेले आदरणीय गोरख नाना दरंदले यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी
नाशिक विभागीय शाखेची कमिटी अध्यक्ष श्री विनोद कांबळे, महासचिव श्री दत्तू बोडके, राज्याचे उपाध्यक्ष संजयजी गोडेराव, त्याचबरोबर राज्याचे सेक्रेटरी राज्य कार्यकारिणी सदस्य लताताई गायकवाड, जिल्हा नाशिक विभागीय शाखेचे सेक्रेटरी प्रफुल्ल पाटील इत्यादी कमिटी मेंबर उपस्थित होते। या कार्यक्रमाचा उद्देश हाच की समाजात अंधांची जनजागृती व्हावी व अंध व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम इथे अहिल्यानगरमध्ये ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद। नियोजन केलं तो 15 दिवसापासून कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं। आजच्या कार्यक्रमाचे जे आज त्यांनी बरोबर आपल्या अंध बांधवांना जेवण दिलं आणि जेवणच नाही तर आणि क्षेत्रामध्ये आपल्या लोकांना मदत करत असतात। आज हे मराठा पतसंस्थेचे सगळे डायरेक्टर चेअरमन आळेराव साहेब, आपले भानगोडे साहेब, भोसले साहेब, इंगळे साहेब, वारकर साहेब असे त्यांचे सहकारी त्यांच्या सहकार्यातून आज या कार्यक्रमाला जेवण मिळालं आणि ते जेवणच नाही, पहिले छोटा आम्ही कार्यक्रम घेतला। ते कार्यक्रम घेतल्याच्या नंतर त्यांनी पहिल्या जेवण आठवण सांगितलं की अंध बांधवांना जेवण द्यायचं, तर जेवण देण्यासाठी त्यांनी सांगितले